कधी विचार केला आहे का की विज्ञानामध्ये काही गोष्टी मोजणं जवळजवळ अशक्य असतं? म्हणजे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये शास्त्रज्ञांसमोर नेमकं असंच एक आव्हान उभं ठाकतं. पण विचार करा, जर कोणी सांगितलं की ही अशक्य वाटणारी गोष्ट मोजण्याचा एक अप्रतिम आणि भन्नाट मार्ग आहे तर? चला, आजच्या या विश्लेषणात आपण याच रहस्याचा उलगडा करूया. आणि हाच तो कळीचा मुद्दा आहे. काही इलेक्ट्रोलाइट्स इतके लहरी असतात की त्यांची पूर्ण क्षमता मोजणं म्हणजे वादळात पतंग उडवण्यासारखं आहे खरंच. त्यांची वागणूक इतकी अनपेक्षित असते की थेट मोजमाप करणं शक्यच होत नाही. मग शास्त्रज्ञ हे अवघड कोडं सोडवतात तरी कसं? ठीक आहे, तर आपण बोलतोय मोलर कंडक्टिव्हिटीबद्दल, ज्याला आपण लॅम्बडा या चिन्हाने दाखवतो. आता सोप्या भाषेत सांगायचं तर हे म्हणजे द्रावणाचा इलेक्ट्रिक हायवे किती कार्यक्षम आहे याचं मोजमाप. शास्त्रज्ञांना या हायवेची कमाल वेग मर्यादा म्हणजे लॅम्बडा नॉट लॅम्बडा 0 शोधायची आहे. आणि ही कमाल मर्यादा तेव्हाच मिळते जेव्हा द्रावण खूप खूप पातळ असतं. म्हणजे हायवेवर गर्दी जवळजवळ शून्य असते आणि प्रत्येक गाडी म्हणजेच प्रत्येक आयन पूर्णपणे मोकळेपणाने धावू शकतो. आता या आलेखांकडे बघा, खरी गंमत तर इथेच आहे. डावीकडे आहेत स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. हे अगदी शिस्तबद्ध विद्यार्थ्यांसारखे आहेत. बघा त्यांचा आलेख कसा एका सरळ रेषेत खाली येतोय. आपण सहजपणे ती रेषा मागे वाढवून त्यांचं कमाल मूल्य शोधू शकतो. पण आता उजवीकडे बघा, हे आहेत वीक इलेक्ट्रोलाइट्स. हे थोडे बंडखोर स्वभावाचे आहेत. यांचा आलेख इतका वक्र आहे की तो कधीच अक्षाला स्पर्श करेल असं वाटतच नाही. आणि म्हणूनच त्यांची कमाल मर्यादा शोधणं अक्षरशः अशक्य होऊन बसतं. हीच ती आपली मूळ समस्या आहे. मग यावर उपाय काय? अजून शक्तिशाली उपकरणं वापरायची का? नाही. या समस्येचं उत्तर तंत्रज्ञानात नाही, तर एका अतिशय कल्पक, एका ब्रिलियंट आयडियामध्ये लपलेलं आहे. कधीकधी सरळ रस्त्याने जाण्याऐवजी आपल्याला पूर्णपणे वेगळाच मार्ग शोधावा लागतो. आणि तोच भन्नाट विचार म्हणजे कोलरॉशचा नियम. हा नियम काय म्हणतो की जेव्हा द्रावण खूप पातळ असतं, म्हणजे गर्दी कमी होते, तेव्हा प्रत्येक आयन स्वतंत्रपणे वागायला लागतो. कल्पना करा की एका मोठ्या पार्टीत प्रत्येकजण स्वतःच्या तालावर नाचू लागतो. तो कोणासोबत आला आहे हे विसरून जातो. अगदी तसंच प्रत्येक आयन, मग तो पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह, एकूण कंडक्टिव्हिटीमध्ये स्वतःचा एक निश्चित आणि स्वतंत्र वाटा उचलतो. आणि गणितामध्ये हे खूप सोपं दिसतं. कोणत्याही इलेक्ट्रोलाइटची एकूण कमाल क्षमता लॅम्बडा 0 ही फक्त त्याच्यातील पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयनांच्या वैयक्तिक क्षमतेची बेरीज असते. म्हणजे कसं की संपूर्ण टीमची ताकद ही प्रत्येक खेळाडूच्या वैयक्तिक ताकदीची बेरीज आहे. किती सोपं आणि प्रभावी आहे हे. बरं, सिद्धांत तर एकदम मस्त आहे, पण आपल्या मूळ समस्येचं काय? ॲसिटिक ॲसिडसारख्या वीक इलेक्ट्रोलाइटची ती न मोजता येणारी कंडक्टिव्हिटी आपण ह्या सिद्धांताने कशी काय शोधणार? आता खरी जादू बघा. आपण थेट ॲसिटिक ॲसिड CH3COH मोजू शकत नाही, बरोबर? मग काय करायचं? आपण त्याला अप्रत्यक्षपणे तयार करू. आपल्याला हवे आहेत H+ आयन आणि CH3COO- आयन. त्यासाठी आपण 2 स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सची मदत घेऊ, ज्यांची माहिती आपल्याला आहे. H+ आयनसाठी आपण घेऊया हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl आणि CH3COO- आयनसाठी घेऊया सोडियम ॲसिटेट CH3CONA. पण आता एक छोटीशी अडचण आहे. आपल्याकडे Na+ आणि Cl- हे 2 नको असलेले पाहुणे आले आहेत. आणि इथेच गणिताची खरी कमाल सुरू होते. या नको असलेल्या पाहुण्यांना म्हणजे Na+ आणि Cl- ला बाहेर काढण्यासाठी आपण तिसऱ्या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची मदत घेणार आहोत. आणि तो म्हणजे आपलं साधं मीठ NaCl. आपण त्याच्या कंडक्टिव्हिटीला वधा करतो. आणि काय होतं बघा, Na+ आणि Cl- आयॉन एकमेकांना रद्द करतात आणि ते गायब होतात. आणि हेच तर आपल्याला हवं होतं. या साध्या बेरजेतून आणि वजाबाकीतून आपल्याला ॲसिटिक ॲसिडची कमाल मोलार कंडक्टिव्हिटी मिळते. जी गोष्ट थेट मोजणं अशक्य होतं, ती आपण 3 स्ट्रॉंग आणि सहज मोजता येण्याजोग्या इलेक्ट्रोलाइट्सच्या मदतीने अप्रत्यक्षपणे शोधून काढली. अप्रतिम. खूप छान. म्हणजे आपण एक संख्या तर शोधली, पण फक्त एक आकडा मिळवणं पुरेसं आहे का? या संख्येचा नेमका उपयोग काय? ही गणना इतकी महत्वाची का आहे? चला पाहूया की हा आकडा आपल्याला कोणती नवीन रहस्य उलगडून दाखवतो. या गणनेमुळे आपल्याला विघटनाची डिग्री म्हणजेच अल्फा मोजता येते.
आता सोप्या शब्दांत सांगायचं तर हे आपल्याला सांगतं की पाण्यात टाकल्यावर किती टक्के इलेक्ट्रोलाइट खऱ्या अर्थाने आयनांमध्ये तुटतो. हे जणू काही त्याचा कमकुवतपणाचं प्रमाणपत्र आहे. जर अल्फा कमी असेल तर तो इलेक्ट्रोलाइट खूपच वीक आहे असं समजा. आणि हे त्याचं सोपं सूत्र आहे. अल्फा शोधण्यासाठी आपण कोणत्याही विशिष्ट कॉन्सन्ट्रेशन सी वरील मोलर कंडक्टिव्हिटी लॅम्डा सी घेतो, जी आपण प्रयोगशाळेत अगदी सहज मोजू शकतो, आणि त्याला आपण नुकत्याच हुशारीने शोधलेल्या कमाल मोलर कंडक्टिव्हिटीने भागतो. या सूत्राचं सामर्थ्य बघा. लॅम्डा सी म्हणजे सध्याची कंडक्टिव्हिटी, ही आपण प्रयोगशाळेत सहज मोजू शकतो. आणि लॅम्डा झिरो, जी अशक्य वाटणारी कमाल कंडक्टिव्हिटी होती, ती आपण कोलराउशच्या नियमाने शोधली. ह्या दोन किल्ली एकत्र आल्यामुळे आता आपण अल्फा नावाचा खजिना उघडू शकतो, जो आपल्याला वीक इलेक्ट्रोलाइटचं खरं स्वरूप दाखवतो. ही सगळी गुंतागुंतीची माहिती एकत्र बांधण्यासाठी आणि ती कायम लक्षात राहावी यासाठी चला एका सोप्या आणि प्रभावी रूपकाचा वापर करूया. या रूपकाचा विचार करा. एका डळमळीत कंपनीचं म्हणजेच आपल्या वीक इलेक्ट्रोलाइटचं खरं उत्पन्न मोजणं कठीण आहे, पण आपण स्थिर कंपन्यांचे म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सच्या सिद्ध आकडेवारीचा वापर करून त्याचं अंदाजे उत्पन्न काढू शकतो. जास्त कॉन्सन्ट्रेशन म्हणजे वाहतूक कोंडी, जिथे प्रत्येक आयन दुसऱ्याला अडथळा आणतो. आणि अनंत सौम्यता म्हणजे मध्यरात्रीचा रिकामा महामार्ग, जिथे प्रत्येक आयन स्वतंत्रपणे आणि पूर्ण क्षमतेने फिरतो. कोलरॉशचा नियम आपल्याला हेच तर शिकवतो. कोलरॉशचा नियम आपल्याला दाखवतो की कधीकधी थेट उत्तर शोधण्याऐवजी समस्येकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणं अधिक प्रभावी ठरतं. आणि हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे की विज्ञानाच्या इतिहासात अजून अशी कोणती मोठी कोडी आहेत जी अशाच अप्रत्यक्ष आणि कल्पक मार्गाने सोडवली गेली असतील.